हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. सो विल स्टार्ट विथ द बेबी रिव्ह्यू. आणि आज आपण घेणार आहोत रिव्ह्यू कालच्या एपिसोडचा, तोच म्हणजे बिग बॉस भाऊच्या धक्क्याचा. तर आल्या आल्या रितेश भाऊने जो घरामध्ये लूक दिलेला आहे तो खास होता ह्या वीकमध्ये झालेल्या राड्याबद्दल. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळा घेण्याची सुरुवात केली होती, ती म्हणजे टीम एच्या मेंबर्सपासून. तेच म्हणजे निकी, अरबाज, वैभव आणि जान्हवी आणि अजून एक मेंबर त्याच्यामध्ये ॲड होताना दिसतोय. तुम्हाला दिसतोय का तो? मला तरी दिसतोय तो म्हणजे घनश्याम. तर ह्यावेळी राडा घालायला टॉप नंबरला होते ते म्हणजे जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण आणि कुठेतरी निकी. तर स्टार्टिंग झाली होती अरबाजपासून, कारण कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्याने जो काय टाळ्या वाजवून जे काय स्वतःचा शहाणपणा केला होता त्याबद्दल त्याची शाळा घेण्यात आली होती. आणि सेकंड त्याला त्याच्या ॲटिट्यूडबद्दल, त्याच्या ॲग्रेसिव्हबद्दल त्याला सांगण्यात आलं होतं. आणि सेकंड गोष्ट होती ती म्हणजे वैभव चव्हाणची शाळा घेण्यामागचं स्पेशल रिझन होतं ते म्हणजे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तो जो काय आपल्या बिचाऱ्या साध्या सूरजच्या अंगावर जो गेला होता त्यामुळे. कारण तुला जर ताकदीचा वापर करायचाच असेल तर तू अरबाजसारख्या माणसासमोर दाखव ना. बिचारा साध्या माणसांसमोर जर तू दाखवशील की तुझी बॉडी आहे आणि तू त्यांच्यावर दादागिरी करू शकतोस तर तू कुठेतरी चुकीचं आहेस आणि तुझी ताकदही तू चुकीच्या ठिकाणी वापरतोस. तसंच सेम रितेश सरही कालच्या एपिसोडमध्ये त्याला झापताना दिसले आपल्याला. आणि सेकंड म्हणजे एपिसोडचा अर्धापेक्षा जास्त पार्ट होता तो म्हणजे अख्खा वीक जिने खाल्ला होता किलर, द मेन विलन, ती म्हणजे जान्हवी किल्लेकरवर. कारण आधीच्याच एपिसोडमध्ये थोडंसं म्हणजे वर्षाताईंसोबत तिचं भांडण होताना दिसलं होतं. त्याच्यामध्ये तिने भांडणामध्ये त्यांना सांगितलं काय मुलांच्या समोर केस फिरवताय हे ते. आणि वरतून जेव्हा मॅडम बोलल्या की त्यांना शासनाकडून 3 पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर त्याच्यावरून त्यांनी त्यांच्यापेक्षा शासनावरती पण क्वेश्चन मार्क टाकलं होतं की ह्यांना कोणी पुरस्कार दिला. त्यांना पण पछतावा होत असेल आता की हिला पुरस्कार दिलेला आहे, कारण ह्यांच्यापेक्षा पण मोठे कलाकार अजूनही आहेत. तर ते कुठेतरी चुकीचं होतं, कारण त्यांच्या कामावरती तू डाऊट घेतेस प्लस शासनाने जो पुरस्कार दिला त्याच्यावरती तू डाऊट घेतेस. तू आहेस कोण जान्हवी किल्लेकर? असा सेम क्वेश्चन रितेश भाऊंनी पण विचारलं होतं की तू आहेस कोण? तू जितके प्रोजेक्ट घेतले नसतील तितके त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. तर त्याप्रकारे ती सगळ्यांची लायकी वगैरे काढत होती आणि प्रत्येकाला जी धमकी देत होती की तुला मी आता दारापर्यंत सोडणार आहे, तुला मी बाहेर काढणार आहे. तर त्याच्यावर पण विचारलं की तू आहेस कोण? तू बिग बॉस आहेस का जान्हवी किल्लेकर, की तू सगळ्यांना धमक्या देतेस ओपनली घरामध्ये राहून की मी तुम्हाला बाहेर काढणार आहे म्हणून. तर तिची शाळा घेण्याचं खरंच सगळ्यांना काल असं भारी वाटलं असेल ज्यांनी अख्खे वीक बघितलं आहे की ती कशा प्रकारे दादागिरी करत होती. तर लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे लास्ट वीकचा जो हे होता भाऊचा धक्का, त्याच्यामध्ये जर मैत्रिणीला रितेश सर एवढे ओरडले तर त्याच्यावरून तरी कुठेतरी थोडासा लेसन्स तू घ्यावास की बाबा तुला तसं नाही वागलं पाहिजे, तसं नाही बोललं पाहिजे. तर ह्यावेळी राडांमध्ये नंबर 1 होती किलर आणि डॉन अँड प्लस विलन, ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. आणि सेकंड गोष्ट तिथेच आपल्याला रितेश भाऊ अंकिताचं म्हणजे कोकण हार्टेड गर्ल्सचं कौतुक करताना दिसले आणि खरंच डिझर्विंग कॅप्टन होती ती ह्या घरची. आणि त्यामध्ये सेकंड ग्रुपचे पण शाळा घेताना दिसले होते. त्या सगळ्यांना सांगितलं होतं की ते पिकनिकचं जे सामान आणलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या स्पॉटवरती जाऊन बसा, तुम्ही कुठेच इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाही, तुम्ही फक्त एका जागेवर बसताय, संत्री खाताय, फ्रूट्स खाताय, असं काहीतरी सर म्हटलं. आणि ते कुठेतरी बरोबर होतं, कारण तुम्ही ग्रुपमध्ये खेळताय. तर त्यातले फक्त 3 लोक त्या ग्रुपमधले स्ट्रॅटेजी दाखवताना दिसतात, ते म्हणजे धनंजय पवार, अभिजित सावंत आणि अंकिता वालवालकर. बाकी सगळेजणं 50-50 आहेत, कारण त्यांना अजून पण गेम समजलेला नाही आहे की त्यांना काहीच समजत नाही की आपण कुठे बोललं पाहिजे, कुठे आपले थॉट्स मांडले पाहिजेत. तर ते त्यांना कुठेतरी समजत नाही आहे. आणि काल त्यांची चांगलीच कानउघडणी केली होती आणि ह्याच्या आधीच्या भाऊच्या धक्क्यावर पण त्यांची चांगली कानउघडणी केल्यावरती ह्यावेळी त्यांच्या हातात कॅप्टन्सी होती. तर काय सांगू शकत नाही जर त्यांनी स्वतःमध्ये चेंज आणला रितेश भाऊंचं ऐकल्यानंतर आणि तशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर मग कदाचित ते आपल्याला त्यातले 50% लोक तरी आपल्याला फिनालेपर्यंत दिसतीलच. तर अशा प्रकारे ह्या ग्रुपमध्ये सेकंड ग्रुपमध्ये एक माणूस आहे तो म्हणजे निखिल दामले, तो आपल्याला कुठेच दिसत नाही आहे.
आधी तो A1मध्ये होता, म्हणजे टीम ए निकी आणि त्यांच्या ग्रुपमध्ये होता. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी अंकिता त्यांच्या ग्रुपमध्ये येताना दिसला आणि थोड्या दिवसांनी तो गायब होऊन जाईल, कारण तो घरात कुठेच दिसत नाही आहे निखिल दामले. कारण जशी पर्सनॅलिटी त्याची घरामध्ये गेली होती तर तेव्हा वाटलं होतं हा पुण्याचा ठसका दाखवणार आणि खूप भारी गेम खेळणार आहे, पण तो कुठेतरी त्याचा गेम असा बिघडताना दिसतं. तर आत्ता तरी त्याला रितेश सर बोलल्यावरती त्याला थोडं कळेल की आपण कुठे दिसलं पाहिजे. आणि सेकंड गोष्ट होती ती म्हणजे आर्या जाधवची. आर्या जाधवला ते बोलले की तुला तुझ्या जे काय तू बोलतेस त्याच्यावर तू फर्म नाही आहेस तुझ्या डिसिजनवरती, तू जे ते सांगतेस ते. कारण वैभवचं आणि तिचं थोडं कुठेतरी खटकताना दिसलं होतं. त्याच्यामध्ये ती सांगते की तिला फिलिंग्स आहेत आणि थोड्या वेळानंतर सांगते मला फिलिंग्स नाही आहेत. तर एकदा काय ते कन्फर्म कर की तुला फिलिंग्स आहेत तर नाही आहेत, कारण त्याचा फायदा झाला तर चांगलं होईल, नाही तर नाही झाला तर तुलाच त्याचा तोटा होईल. कारण कुठेतरी वाटते की तू फक्त कॅमेऱ्यासाठी दाखवायला करतेस. आणि सेकंड त्याच्यामध्ये एंट्री होते लव्ह ट्रायंगलमध्ये इरिना आणि वैभवची. म्हणजे ह्या दोघांचंच चालू आहे काहीतरी, मराठी शिकतात, मराठीपेक्षा त्यांचं लव्ह अफेअर जास्त चालू आहे. तर बघू त्यांचं कितपर्यंत चालतं आहे, ते गेमसाठी आहे की फक्त जेन्युइन त्यांना एकमेकांबद्दल फिलिंग आहेत, तर ते आपल्याला कळून येतील. कारण जसं भांडं फुटलं आहे आता निकी आणि अरबाज पटेलचं, की ते नाटक करतात, ते सरळ सरळ करून येतं की ते कॅमेऱ्यासाठी करत होते इतके दिवस. तर आता प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी रिअल पर्सनॅलिटी बाहेर येताना दिसते सेकंड वीकमध्ये. आणि आपण जसं सांगितलं होतं की 6 जणं नॉमिनेट होती, त्यातली टॉप बॉटम 2मध्ये जी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की ही लोक आपल्याला बॉटम 2मध्ये वाटतात. सेम तसंच आज मला घराच्या बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त वाटतात. ते म्हणजे घनश्याम यांचे, सेकंड नंबरला पॅडी, नंतर मग निखिल दामले, हे मला बॉटम 3 वाटतात माझे. आणि घराच्या बाहेर जायचे चान्सेस आहेत ते म्हणजे घनश्यामचेच. कारण रिसेंटचं नॉर्मली यूट्यूब वगैरे इथे सगळीकडे बघितल्यावरती प्लॅटफॉर्मवर कळते की घनश्यामला जास्त सपोर्ट नाही आहे, कारण त्याचं लोकांपर्यंत तितका त्याचा परफॉर्मन्स दिसलेलाच नाही आहे. ह्या वीकमध्ये पण नाही, त्याच्या आधीच्या वीकमध्ये पण नाही. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊ कोणाची शाळा घेतील. आणि कुठेतरी मला वाटते आजच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि त्यांची टीम आलेली दिसते मला. तर सगळेजण एक्सायटेड आहेत की अक्षय कुमार घरातल्या लोकांशी कम्युनिकेट करतात. तर बघूया आपण त्याचा रिव्ह्यू उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत असेच तुम्हाला रिव्ह्यूज बघायचे असतील, ऑनेस्ट रिव्ह्यूज, तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शॉर्ट नका देऊ रे.